तर श्रीराम स्पोर्ट खानिवडे वर्सेस राही फायटर माकणे या संघांदरम्यान मात्र ही लढत आपल्याला बघायला मिळेल। 2 गुण मिळवण्याच्या तयारीत आहेत श्रीराम स्पोर्ट माकणे, तर 2चे 4 करण्यासाठी उत्सुकता लागलेली आहे ती राही फायटर माकणे या संघाला। एका बाजूने श्रीराम स्पोर्ट खानिवडे संघाकडून दीपक मडवी आणि अजय घरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते। काही कमालीचं प्रदर्शन बघायला मिळालं होतं श्रीराम स्पोर्ट खानिवडे या संघाकडून, परंतु गोलंदाजाने मात्र सुमार कामगिरी केली आणि क्षेत्ररक्षकांनी चुका केल्या, त्यामुळे त्या संघाला पहिल्या सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागला होता। दीपक मडवी अजय घरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी 40+ चा हिरो संजय घरत। राही फायटर्स माकणे won the toss and elected to field first. दीपक मडवी and अजय घरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। बेस्ट ऑफ लक बोथ टीम। दीपक हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं, इथे क्षेत्ररक्षण झालंय, चेंडूला फेकले तोपर्यंत 1 धाव आणि ह्या एका धावाने धावसंख्या आपण बघितली तर पहिली धाव धावफलकावर लागली जाते श्रीराम स्पोर्ट खानिवडे या संघाची। खानिवडे संघाकडे तुल्यबल्य फलंदाज आहेत, खास करून यंग टॅलेंट। काही कमालीचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळालं। जीत घरत, प्रणय घरत या दोघांनी काय कमालीची फलंदाजी केली। त्यानंतर दीपक मडवी, अजय घरत आणि अक्षय कुडू, दीपेश कुडू हे दोघे स्वस्तात बाद झाले होते। यावेळेला अजय घरतच्या बॅटमधून 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते। सुरेख कट केलेला हा फटका आपण बघितला स्लिप पॉइंटला एका धावेसाठी। अजय घरतच्या बॅटमधून 1 धाव येताना धावसंख्या 2 धावा, 2 चेंडूंचा खेळ होतोय। संजय घरत गोलंदाजी मार्कवर। पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल। यावेळेला सुरेख अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते संजय घरत कडून। 3 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होतोय आणि 3 चेंडूंच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर 3 धावा। धावा इकडे 3 आलेत, 1 मिनिट हा, 2च धावा असतील तर 2 धावा आहेत। 3 चेंडूंचा खेळ होतोय। यावेळेला सुरेख अप्रतिम चेंडूला मात्र खेळलं जातोय एका धावेसाठी आणि धावसंख्या 3 धावा। 4 चेंडूंचा खेळ होतोय, 3 धावा। कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं। दोघांना बांधून ठेवलंय, थांबवलंय संजय घरतने। चांगली गोलंदाजी करतोय संजय घरत। राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी हा गोलंदाज सज्ज होताना बघायला मिळेल। षटक क्रमांक 1। यावेळेला अजय घरत, इथे फिंगर इज गॉन अप अंपायर नाव। पहिला गडी बाद होताना अजय घरत पुन्हा एकदा मात्र निराशजनक कामगिरी करून तंबूच्या रस्त्याला मात्र निघून गेलाय। नवीन फलंदाज मैदानात येईल तोपर्यंत या ऐकूया आपण एक सुमधुर गीत। विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह बघत आहात, त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। आणि विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण बघतोय की 10,000 फॉलोअर्स झाले। जर या अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही लीग चालू असताना तर एक लकी ड्रॉ करण्यात येईल आणि लकी ड्रॉ विनर्सला एक सनग्लासेस आणि विश नेटवर्कची जर्सी आपल्याला बघायला मिळेल। ऑक्ले कंपनीचा सनग्लासेस असेल
आणि विश स्पोर्टच्या माध्यमातून एक जर्सी मिळेल, परंतु जो विजेता असेल तो यूट्यूब चॅनल आणि इन्स्टा चॅनलला त्याने सबस्क्राईब केलं पाहिजे, फॉलो केलं पाहिजे, शेअर केलं पाहिजे आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्ही या लकी ड्रॉ मध्ये सहभागी होऊ शकतात. विजेत्याला मिळणार आहे एक ऑक्ले कंपनीचा गॉगल आणि एक विश स्पोर्ट कडून एक जर्सी आपल्याला मिळेल. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्तीवर येतोय. अजय घरत बाद झालाय आणि 1-4 अशी स्थिती आपण बघतोय श्रीराम स्पोर्ट खानिवडे या संघाची. षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल विशाल पाटील, मॅन फ्रॉम सरपाडा. सरपाड्याचा हा एक अजून अष्टपैलू खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. सरपाडा म्हटलं तर या ब गटामध्ये सरपाडे गावाचं वर्चस्व राहिलंय आग्री प्रीमियर लीग मध्ये. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं तर विशालने काही कमालीची गोलंदाजी केली होती. तदनंतर आपण चेतन पाटीलला बघितलं, तदनंतर आपण बघितलं सलामीला आला तो गौरव आणि त्यानंतर आपण बघितलं आशिषने काही कमालीची फलंदाजी केली होती. संघाला विजय मिळाला नसला तरी मात्र आशिषचे ते 2 षटकार खूप काही सांगून गेलेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल विशाल पाटील. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 4 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर विशाल पाटील षटक क्रमांक दुसरं प्रगतीवर आपल्याला बघायला मिळते. पहिलं षटक अप्रतिम हाताळलं संजय घरतने. यावेळेला यॉर्कर लेनचा चेंडू होता, क्षेत्ररक्षण झालाय, चेंडूला फेकलाय, तोपर्यंत इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. धावबादच्या स्वरूपामध्ये गडी बाद असेल की नसेल हे मात्र तिसरे पंच ठरवतील. आमचे विरल नायर सर आलेले आहेत इथे समालोचन कक्षामध्ये. ऑन स्क्रीन ते बघतायत रिप्ले. तर प्रतीक्षा संपलेली आहे आणि इथे OUT आणि इथे फलंदाज बाद होतोय. अचूक लक्ष होतं विशालचं, कारण विशालने सेलिब्रेशन करायला सुरुवात केली होती. जरी तिसऱ्या पंचांची मदत घेतली असेल तरी विशालने बोट वर केलं होतं की हा गडी बाद आहे, मी अचूक यष्ट्यांचा वेध घेतलेला आहे. बघा हे बघा रिप्ले मध्ये पण आपण बघतोय की ह्याने बोट वर केल्यानंतर मात्र सेलिब्रेशन करायला सुरुवात केली होती तिसऱ्या पंचांची मदत घेतल्यानंतर. आणि इथे मात्र बरोबर अचूक वेध घेतला यष्ट्यांचा आणि इथे बघा सेलिब्रेशन केले तिसऱ्या पंचांची मदत घेतल्यानंतर विशालने. आणि दुसरा गडी बाद होताना 4 या धावसंख्येवर. थोडासा मात्र बॅकफुटवर आपल्याला बघायला मिळतोय श्रीराम स्पोर्ट खानिवडे हा संघ 2 गडी बाद 4 अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. 1.1 षटकांचा खेळ होतोय. विशाल काही कमालीची गोलंदाजी करताना नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणय घरत. मागच्या सामन्यामध्ये होम ग्राउंडवर जो परफॉर्मन्स केला होता तो करावा लागेल, त्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल प्रणय घरतला, अन्यथा दुसऱ्या सामन्यात सुद्धा पराभव पत्करावा लागेल. कारण अजय घरत त्याच्यानंतर आपण बघितलं तर जीत घरत हे 2 चांगले फलंदाज बाद झाले. प्रणय घरत आणि दीपक मडवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दोघांना स्कोरबोर्ड हलत ठेवावं लागेल. रिव्हर्स फटका खेळला गेलाय, काय कमालीचं टायमिंग साध्य केलंय. निहाली स्वरांगी वॉरियर्सच्या स्टँड मध्ये चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं जात आहे हर्षच्या माध्यमातून. 4 धावा येताना आपल्याला बघायला मिळाल्या आणि धावसंख्या 4 ने पुढे सरसावली जाते. 8 धावा. पहिल्यांदाच ठरवलं होतं की हा चेंडू मी रिव्हर्सचा फटका खेळेल आणि नक्कीच 4 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना विशाल पाटील. इथे आपण बघितले तर त्रिफळाचित होताना यू मिस तो आय डेफिनेटली हिट हे दर्शवताना विशाल पाटील. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL
थँक्यू डीजे, थँक्यू. पहिला राऊंड कंप्लीट झाल्यानंतर GT11 नंबर 1 ला आहे 0.02 0.044 हा त्यांचा नेट रन रेट आहे. सेकंड नंबरला आहे राही फायटर माखणे 0.277 हा त्यांचा नेट रन रेट आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर आहे विहा 11 भामटपाडा, त्यांचा नेट रन रेट आहे -0.19. तर हे तीन संघ टॉपला आहेत सध्याच्या स्थितीला. आपण बघतोय षटक क्रमांक आपण बघतोय दुसरं विशालने काही कमालीची गोलंदाजी केली, चौकार आला. त्यानंतर मात्र दीपक मडवीला सुद्धा माघारी धाडले. 3-8 या धावसंख्येवर 3 गडी बाद झालेत. या वेळेला आपण बघतोय सुरेख अप्रतिम डिलिव्हरी, कम्मालीचा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. बघा विहा 11चा तुषार तुका इथून सामना संपला आणि लगेच मात्र बाईक आपली स्टार्ट केली आणि आता तो तिथे 4 चेंडू मध्ये 11 धावांची खेळी करून क्रीजवर आहे. तुषार घरत रॉकी ग्रुप चषकामध्ये काही कमालीची फलंदाजी करताना तुषार घरत बघायला मिळतोय. इथे आपण बघतोय जबरदस्त लाईन लेंथवर गोलंदाजी होताना विशाल कडून आपण बघतोय डीपी धीरज पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्या चेंडूवर पूर्णपणे बीट होताना आपल्याला बघायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू पूर्णपणे खाली राहिलाय, पूर्णपणे म्हणजे जमीन लगत म्हणायला हरकत नाही. अर्ध्या ते 1 फुटावर चेंडू होता फक्त. विशाल पाटील 5 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 8 धावा. पहिल्या षटकात 4 धावा होत्या, दुसऱ्या षटकात सुद्धा 4च धावा आल्यात. षटक क्रमांक दुसरा चेंडू क्रमांक शेवटचा घेऊन येतोय विशाल. या वेळेला वॉइड यॉर्कर काय जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम कौतुकास्पद कामगिरी करताना षटक क्रमांक 2 कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळतात आणि योग्य रीतीने मात्र हे षटक संपलंय. 8 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. देऊया एक डीजेला संधी. DJ Akshay. खूपच सुरेख सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळालं. श्रीरामांना वंदन. धीरज पाटील येतोय डीपी नॉन स्ट्राइक एंडला. 3 चेंडू अजूनपर्यंत अकाउंट ओपन होत नाही. तर प्रणय घरत पहिल्यांदाच सामना करेल या सामन्यामध्ये. संजय घरत या वेळेला शरीरापासून थोडासा दूर चेंडू होता, खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅकफुटवर जाऊन पंच ज्या पद्धतीने केला जातो त्या पद्धतीने पंच करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निर्धाव निघून जातोय. कमालीची गोलंदाजी, कौतुकास्पद कामगिरी करताना संजय घरत आपण बघतोय. अवळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू निघून जातोय. एका धावेसाठी 1 धाव परिपूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षण होईल प्रथमेश पामाळे यांच्याकडून. उमरोळीचा हा एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याच्याकडून क्षेत्ररक्षण झालं. चेंडूला उचललं फेकलं तोपर्यंत 1 धाव. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 9 धावा 3 बाद 9 अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. थोडीशी मात्र केविलवाणी स्थिती आपल्याला बघायला मिळते ही. इथून या वेळेला आपण बघितले तर पहिल्या डावात 84 धावा केल्या होत्या सकाळच्या सत्रामध्ये. तोच हा संघ आहे का हा प्रश्न सतावत असेल प्रेक्षकांना, कारण काय कमालीची फलंदाजी केली होती सकाळच्या सत्रामध्ये. परंतु इथे पूर्णपणे बॅकफुटवर पाठवले राही 11 राही फायटर माखणे या संघाने. गुड लेंथ वर मात्र गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. यावेळेला शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. चेंडू हवेमध्ये आहे. राहुल किणी पुढे सरसावला होता. चेंडूला क्षेत्ररक्षण करेल फेकेल तोपर्यंत 1च धाव. 2 धावा येतात आणि 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर 11 धावा. 11 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. 3 बाद 11 ही स्थिती आपल्याला बघायला मिळते श्रीराम स्पोर्ट खानिवडे या संघाची.
अजय गरजचं फॉर्म मध्ये येणं श्रीराम स्पोर्ट खानिवडेसाठी जमेची बाजू असेल. फॉर्म मध्ये यावं लागेल. आपल्या संघाला तारायचं असेल तर सलामीची जोडी काहीतरी करून दाखवावं लागेल त्यांना. इथे 3 गडी बाद झाल्यानंतर थोडासा बॅकफुटवर संघ आहे, परंतु इथे बघूया चौथा हादरा बसतोय का. झेल सुटलाय. शुभम सरपाड्याचा हा खेळाडू. चुका होत नाही तो फारशा शुभम कडून, परंतु आज झाली. आज चुकी झाले आणि या चुकीला माफी आहे की नाही येणारे चेंडू दर्शवेल. चेतनचा सकाळच्या सत्रामध्ये 0वर झेल सुटला आणि 85 धावांचं आव्हान पार केलं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. इथे उजव्याशीच्या खूपच बाहेर बराच बाहेरचा चेंडू होता. पंच आशुतोष व्यवहारे सर वळतात आमच्याकडे आणि एक खराब चेंडूचे संकेत इथे आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या 14 लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 14. फर्स्ट इनिंग सुरू आहे. राही फायटर माकणे वर्सेस श्रीराम स्पोर्ट खानिवडे. अवळेला इनसाइड एज त्रिफळाचित होताना फलंदाज बॅक टू डगआउट मिस्टर धीरज पाटील डीपी. रुपेश साखरेकर सर्व दिला रागरी पोर लावला स्पर्धेला हातभार डीजे वर या समालोचनी मनोज दादा गरजला. डीजे वर या समालोचनी मनोज दादा गरजला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. 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 न्यू बॅटर इन मिस्टर दीपेश कुडूमॅन फ्रॉम नवसई. नवसईचा हा एक स्टार खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. दीपेश मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळाला. दीपेश आणि प्रणय गरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु सध्याच्या स्थितीला आपण बघितलं तर 18 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ झालाय. 18 चेंडूमध्ये केवळ 14 धावा आणि 4 गडी बाद. ही या झटपट क्रिकेटमध्ये 6 षटकांच्या खेळामध्ये ही आकडेवारी निराशजनक आहे. ही आकडेवारी तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर करू शकते. म्हणून तुम्हाला येणाऱ्या 18 चेंडूमध्ये कमीत कमी 36 ते 40 धावा धावफलकावर लावणं गरजेचं आहे. तर तुम्ही एक आव्हानात्मक धावसंख्या उभी करू शकाल. तदनंतर तुम्ही पॉवर प्लेची 2 षटकं आहे, त्या 2 षटकामध्ये 1-2 गडी बाद केले तर मात्र राही फायटर माकणे संघ सुद्धा झुंज देताना आपल्याला बघायला मिळेल. तेव्हा खरी टफ फाईट होईल मैदानाच्या आतमध्ये. परंतु इथून 3 षटकं जर योग्य रीतीने हाताळली राही फायटर माकणेने तर मात्र ते आजच्या दिवसामध्ये पॉइंट टेबलला टॉपरला येऊ शकतात 4 गुणांसहित. गोलंदाजी ट्रॅकवर. चला प्लीज थोडी घाई करा मित्रांनो. विशाल पाटील येतोय. आपलं वैयक्तिक हे दुसरं षटक असेल विशालचं. याआधी त्याने 1 षटक हाताळलं, 4 धावा देऊन 1 गडी बाद केलाय. कमालीची गोलंदाजी करताना विशाल आपल्याला बघायला मिळतोय. हा सुद्धा 40+ खेळाडू आहे. वाटत नाही चेहऱ्यावरून आणि त्याच्या शरीरावरून. बघा ना किती फिटनेस जबरदस्त आहे विशालचा. पूर्णपणे कॅमेऱ्याने टिपलं गेले विशालला. सुरेख आणि अप्रतिम असा खेळ विशालच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला बघायला मिळतोय. सरगम सरपाडा संघासाठी मात्र बरीच वर्ष या क्रिकेटची सेवा करताना आपल्याला विशाल बघायला मिळतोय. इथे सुरेख फटका अप्रतिम. या फटक्यांची गरज आहे. श्रीराम स्पोर्ट खानिवडेला ह्या पद्धतीचे फटके हवे आहेत. प्रेक्षकांना तुम्हाला खुश करावं लागेल, तेव्हाच तुमच्या धावफलकावर धावा सुद्धा लागल्या जातील. 1 मॅन शो व्हावा लागेल तुम्हाला इथून, कारण पहिला सामना गमावलेला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या प्रत्येक सामन्यामध्ये विजय मिळवणं गरजेचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना विशाल पाटील. सरपाड्याचा हा ब्रँड खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. कित्येक वर्ष झाली आयकॉनच्या शर्यतीत नेहमीच असतो आणि आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली असते. तोच विशाल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. मागच्या वर्षी रिहान सुपर किंग भाडोली संघाचा आयकॉन खेळाडू होता. इथे राही फायटर माकणे संघाने त्याला आयकॉन खेळाडू म्हणून घेतलेला आहे. धावसंख्या 20 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 4 विशाल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज. यॉर्कर लेनचा चेंडू होता. एका हाताने क्षेत्ररक्षण विशालने केलंय आणि इथे चेंडू निर्धाव निघून जातोय. बघा पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करायचं हे विशालला ठाऊक आहे
आणि त्याच अनुषंगाने अचूक लाईन लेंथवर गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय विशाल. हीच तर ताकद बनले विशालची. गोलंदाजी असो फलंदाजी असो चांगल्या पद्धतीने मात्र सर्व काही समर्पण करतोय आपल्या संघासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख अप्रतिम चेंडूला मात्र खेळलं गेलंय. धावसंख्या आपण बघतोय आणि इथे झेल बाद होताना फलंदाज बॅक टू डकआउट. 20 या धावसंख्येवर 5वा गडी बाद होतोय. कुठल्याही प्रकारची चुकी मात्र क्षेत्ररक्षकाने केली नाही आणि इथे बाद होणारा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर धीरज, माफ करा प्रणय घरत. तर इथे झेल घेताना आपल्याला बघायला मिळतोय शुभम पाटील सरपडा. हा खेळाडू आपण बघतोय झेल आधी सुटला होता. प्रणय घरत एक चांगला खेळाडू आहे. ऐकॉन खेळाडू. मागच्या वर्षी आपण बघितला प्रणयला पीपी येतोय मैदानाच्या आतमध्ये. एक काळ असा होता की पीपीचा दबदबा राहिला होता टेनिस क्रिकेटमध्ये. आज त्याच अनुषंगाने फलंदाजी करेल का पीपी? टायगर अभी जिंदा हे दाखवावं लागेल पीपीला. प्रफुल्ल पाटील उमरोळीचा हा एक स्टार खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. प्रफुल्ल पाटील पीपी. श्रीराम स्पोर्ट आपला 12वा खेळाडू पाठवा इथे. शेवटची वॉर्निंग असेल ही तुम्हाला, पहिली आणि शेवटची. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल विशाल पाटील. प्रफुल्ल पाटील मागच्या 2 वर्षापासून थोडेसे क्रिकेट पासून दूर होते, परंतु या वेळेला मात्र संधी मिळाली. त्या संधीचं सोनं होईल का? इथून जबरदस्त गोलंदाजी करताना विशाल आपल्याला बघायला मिळतोय. मोठे फटक्यांपासून दूर ठेवलंय श्रीराम स्पोर्टला. इथे धावसंख्या आपण बघितली तर 21. 22 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि केवळ 21 धावा धावफलकावर आहेत. ह्याच मैदानावर ह्याच खेळाडूंनी 84 धावा सकाळच्या सत्रामध्ये केल्या होत्या, परंतु त्यावेळेला गोलंदाज तुमच्या पुढे वेगळे होते, आता गोलंदाज वेगळे आहेत. 21 धावा धावफलकावर अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलेला आहे. विशाल पाटील पुन्हा एकदा सज्ज होते. या षटकातील 5वा चेंडू असेल. षटक क्रमांक 4 सुरू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी विशाल सज्ज होताना बघायला मिळतोय. यावेळेला हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला जातोय. क्षेत्ररक्षण होईल, चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत 1 धाव धनंजय क्षेत्ररक्षण करेल. श्रेयस पाटील हा सुद्धा आपण बघतोय सिली पॉइंटला उभा आहे. धाव संख्येचा विचार केला तर 22. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी ट्रॅकवर विशाल पाटील. तर दीपेश कुडू याच्यासाठी एक पारितोषिक आलेलं आहे. 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 22 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. लगातार 3 षटकार दीपेश कुडू यांच्या बॅटमधून आले तर अमित पाटील कोपर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलेला आहे. 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 22 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. 5 गड्यांच्या मोबदल्यात ह्या 22 धावा आपल्याला बघायला मिळतात. जयेश किणी येतोय गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. डाव्या हाताचा गोलंदाज आहे. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. अचूक टप्प्यावर भेदक मारा करण्यामध्ये माहिर गोलंदाज असलेला हा जयेश किणी आपल्याला बघायला मिळतोय. चांदीपचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय जयेश किणी. इथून 12 चेंडू आहेत. 12 चेंडू मध्ये कमीत कमी तुम्हाला 35 धावा धावफलकावर लावणं गरजेचं आहे. म्हणजे 55 प्लस तुम्हाला स्कोर केला तर मात्र तुमच्याकडे गोलंदाजांना काहीतरी वाचवण्यासाठी धावा असतील. इथून जर या 12 चेंडू मध्ये एक 15 ते 20 धावा आल्या तर मात्र एक सन्मानजनक जी स्थिती असायला हवी ती नसेल. प्रफुल्ल पाटील 2 चेंडू 1 धाव. दीपेश कुडू 1 चेंडू आणि 1 धाव. म्हणजे दोन्हीही बॅटर आहेत ते नवीन आहेत मैदानामध्ये, अजून सेट झालेले नाहीत. चेंडूवरची नजर त्यांना घट्ट करावी लागेल, परंतु फक्त 12 चेंडू तुमच्याकडे आहेत त्यामुळे नजर घट्ट करायला जातील, नजर बसवायला जातील तुम्ही चेंडूवर तोपर्यंत 4-5 चेंडू निघून जातील अजून. इथून डाव्या एष्टी उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर चेंडू होता, खूपच बाहेर.
परंतु शफल झाल्या कारणाने पुन्हा एकदा जयेश किणी. गाववाडीला सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का, तर 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडूला क्षेत्ररक्षण केले जाते. तोपर्यंत 2 धावा रोखू शकत नाही. या 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर 24. 2 चेंडूंचा खेळ होतोय. 24 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. संध्याकाळचं सत्र आहे. सामना क्रमांक हा 4था सुरू आहे. राही फायटर माकणे वर्सेस आपण बघितला तर श्रीराम स्पोर्ट खानिवडे. जयेश किणी 2 चेंडू आणि 2 धावा. यावेळेला दीपेश कडू आउटसाइड एज लागली होती. काय घडते मैदानाच्या आतमध्ये बघा. प्रफुल्ल पाटील हे डायरेक्ट धावत सुटले होते. दीपेश कुडू यांचं लक्ष नव्हतं. धाव पूर्ण कधीच झाली असती, परंतु दीपेश कुडूचं अजिबात लक्ष नव्हतं. ते शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूकडे बघत होते आणि प्रफुल्ल पाटील आणि दीपेश कुडू एकाच क्रीजवर मात्र येऊन पोहोचले होते. त्यामुळे डायरेक्ट फेकी झाली आणि तदनंतर दीपेश कुडूने धाव मारली. एक धाव पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. बघा अजूनपर्यंत आत्ता मात्र धावत सुटलेला आहे दीपेश कुडू आणि त्यानंतर एक धाव ही पूर्ण होताना धावसंख्या 23 माफ करा 25 25 धावा. 3 चेंडूंचा खेळ होतोय. यावेळेला त्रिफलाचीत 3 स्टंप दाखवले गेले होते. जयेश किणी आणि यासाठी हट्टास केला होता का हे कदाचित न समजण्या पलीकडचं होतं, परंतु प्रफुल्ल पाटीलकडे क्षमता होती. या चेंडूवर कनेक्ट झाला असता तर नक्कीच 6 धावा लिहिल्या होत्या, परंतु इथे पूर्णपणे मिस झाले आणि डायरेक्ट थेट चेंडू जाऊन यष्ट्यांवर आदळतोय. नवीन फलंदाज मैदानात येईल. तोपर्यंत जाऊया पीके साऊंडकडे. थँक्यू डीजे थँक्यू. आमचे पार्टनर आलेत मैदानाच्या आतमध्ये. संतोष पाटील माईक पार्टनर आहेत. उमरोळी गावचा एक गोड आवाज आपल्याला बघायला मिळतोय. श्रीराम स्पोर्ट खानिवडे संघाकडून खेळताना 8व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेत संतोष पाटील. आज काहीतरी करून दाखवावं लागेल संतोषला. संतोष जेव्हा मैदानातून बाहेर जाईल तेव्हा जे संघ मालक आहेत आणि कर्णधार यांच्या चेहऱ्यावर संतोष दिसायला पाहिजे, अशी कामगिरी करावी लागेल संतोषला. कारण आता चेंडू फक्त शिल्लक आहेत तुमच्याकडे 7 चेंडू मध्ये किती धावा जमवतील. अववेळेला आपण बघितलं तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉल खराब चेंडूचे संकेत येतात. अवांतर धावेमध्ये एक येते. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 26 धावा. यावेळेला सुरेख फटका. सुरेख फटका आहे, परंतु विशाल पाटील कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत एक धाव येते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 27, म्हणजे 5 षटकांचा खेळ झालाय. 30 चेंडूंचा खेळ होतोय. 27 धावा धावफलकावर, म्हणजे 6 पेक्षा कमी सरासरी राखलेले आहे. कौतुक करावं लागेल विशाल पाटील आणि कंपनी. ज्या अनुषंगाने गोलंदाजाचा वापर केलाय विशालने, कौतुकास्पद. नवीन गोलंदाज मैदानात येईल. मिस्टर शेवटचं षटक हाताळण्यासाठी राजने इनर आपले स्लीव होते ते उतरवलेले आहेत, म्हणजे राज गोलंदाजी करेल. उमरोळीचा हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. सातत्याने उमरोळी संघाकडून कित्येक वर्ष झाली युवा उमरोळीकडून खेळलाय. सारा 11 उमरोळीकडून सुद्धा खेळलेला आहे. राज येतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि राज पाटील कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कारण आता टेन्शन फ्री गोलंदाजी करायची आहे त्याला. ऑलरेडी 6 गडी बाद झालेत आणि धावफलकावर धावा सुद्धा खूपच कमी आहेत. त्यामुळे राज कुठल्याही प्रकारचं दडपण न घेता गोलंदाजी करेल, यात काही शंका नाही. 27 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 6 सुरू आहे. पहिला चेंडू घेऊन येतोय राज. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यामध्ये माहिर असलेला हा गोलंदाज आपण बघतोय. तानसा किंग आणि डॉन किलर बिरवाडी यानंतर तयार राहायचंय नाणेफेकीसाठी.
तानसा किंग खराट्टारा आणि डॉन किलर बिरवाडे. राज पाटील उमरोळीचा हा गोलंदाज आपण बघतोय. राही फायटर माकणे संघाकडून खेळताना वर्णी लागले त्याची शेवटचं षटक हाताळण्यासाठी. अवळेला काय जबरदस्त पिच ऑफ डिलिव्हरी आपण बघितली तर काय अप्रतिम लाईन लेंथ बघायला मिळते. टप्पा पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स आणि या बाउन्सने फलंदाज पूर्णपणे बीट झालाय. बघा रिप्ले मध्ये आपण बघितलं संतोष बॅटच्या वरून चेंडू निघून जातोय. जोरात बॅट तर फिरली होती. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या स्थिरावलेली आहे. 2 चेंडूंचा खेळ होतोय. दोन्ही चेंडू निर्धाव बघायला मिळाले. काय कमालीचा मात्र षटक आपल्याला बघायला मिळतंय. आत्ताच चेंडू थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप राखला गेला होता. तिसरा चेंडू पुन्हा एकदा पायावर चेंडू आदळतोय. आता बघूया इथे धावबाद होताना आपल्याला बघायला मिळालं. संतोष पाटील नॉन स्ट्राईक एंडला गेलाय तर इथे दीपेश कुडू बाद झालाय. दीपेश कुडूला लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं होतं अमित पाटील कोपर यांच्याकडून, परंतु दीपेश धावबाद होऊन बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तोपर्यंत या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. नावात हो क्वालिटी हिरो वाली पर्सनॅलिटी. नावात हो क्वालिटी हिरो वाली पर्सनॅलिटी. त्याने केला या मार्केट जाम. त्याने केला या मार्केट जाम. बघा सामना सुरू आहे. श्रीराम स्पोर्ट खानिवडे आणि राही फायटर माकणे. आणि मार्केट जाम कोण करते तो संजय केडी. धावसंख्या आपण बघतोय 27 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. इथून आता पूर्णपणे बॅकफुटवर पाठवले श्रीराम स्पोर्ट खानिवडेला. पूर्णपणे इथून काही होणार नाही. 3 चेंडूवर 3 षटकार जरी आले तरी सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचू शकत नाही. इथे सुद्धा डॉट बॉल येतोय. लगातार 4 चेंडू निर्धाव. गार्गेश नंतर दुसरा गोलंदाज ठरेल का 2025 मध्ये अग्री प्रीमियर लीग मध्ये दुसरा मेडल षटक हाताळणारा. याआधी मॅन फ्रॉम बहाडोली गार्गेश गजानन पाटील आपण बघितला कालच्या दिवसामध्ये यंग स्टार टेंबोडे संघाकडून पहिलं षटक मेडन हाताळलं होतं, परंतु इथे मात्र धावा आल्यात राजच्या गोलंदाजीवर. आपण बघतो पुन्हा एकदा दीपेश कुडू मात्र इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे 6 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. माफ करा अक्षय कुडू बाद होतोय. 6 षटकांचा खेळ झालेला आहे. 6 षटकांमध्ये धावसंख्या आपण बघितली. अमर पाटील दर्शवतात 29. म्हणजे 36 चेंडू तुमच्याकडे आहेत. विजयासाठी 30 धावांचं लक्ष समोर असेल. चला यानंतर होणारा सामना असेल डॉन किलर बिरवाडी आणि तानसा किंग. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण या. डॉन किलर बिरवाडी आणि तानसा किंग. या 2025 अग्री प्रीमियर लीगचा हा लोवेस्ट स्कोर आहे आणि पूर्ण आजपर्यंत आपण बघितला तर अग्री प्रीमियर लीगच्या इतिहासात तानसा किंग संघ 25 या धावसंख्येवर मात्र सर्वबाद झाला होता, परंतु इथे 29 म्हणजे दुसरा. भाडोलीमध्ये तानसा किंगची खराब कामगिरी झाली होती. इथे मात्र आपण बघतोय 2025 मध्ये 29 या धावसंख्येवर लोवेस्ट स्कोर मध्ये आता श्रीराम स्पोर्ट खानिवडे हा संघ सध्याच्या स्थितीला आहे. परंतु त्याने त्यांच्या गोलंदाजांनी जर चांगली कामगिरी केली, या 36 चेंडूमध्ये 30 धावांचं जे आव्हान आहे ते रोखलं गेलं तर हा न परवडणारा जो विक्रम आहे तो विक्रम कदाचित राही फायटर माकडेच्या नावावर सुद्धा जाऊ शकतो, परंतु तुमच्या गोलंदाजांना चांगली ती कामगिरी करावी लागेल. यानंतर होणारा सामना असेल तानसा किंग खराट्टारा वर्सेस आपण बघणार आहोत डॉन किलर बिरवाडी. आजच्या दिवसातील ही शेवटची लढत असेल आणि या लढतीसाठी मी नाणेफेक करण्यासाठी आमंत्रित करतोय दोन्ही संघाच्या कर्णधारांना. चला दोन्ही संघाचे कर्णधार या आपण.
आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून आपण ही आगरी प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा बघतोय. या व्यासपीठावर मुख्य मंचावर आमच्या आगरी प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष देवानंदजी वजे साहेब आहेत, सचिव योगीजी तरे साहेब आहेत, खजिनदार रुपेशजी पाटील साहेब आहेत, तसेच सदस्य संदेशजी पाटील साहेब आहेत. त्याच्यानंतर आपण बघतोय आमचे प्रशांतजी केणी साहेब आहेत. त्याच्यानंतर उपस्थित सर्व कमिटी मेंबर्सचं आम्ही हृदयपूर्वक आभार व्यक्त करतोय, कारण खूप छान पद्धतीने ही स्पर्धा तुम्ही ऑर्गनाईज केले, हे मैदान उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. आणि लवकरच आपल्या भेटीला अजून एक मोठी स्पर्धा येणार आहे. 1 ते 9 फेब्रुवारी 2025 आई एकविरा चषक साखरे या स्पर्धेची एक खास आकर्षण असं आहे, खास वैशिष्ट्य आहे त्या स्पर्धेचं की प्रत्येक खेळाडूला टी शर्ट आणि प्रत्येक खेळाडूची जेवणाची व्यवस्था रुपेशजी पाटील साहेब आणि त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच बघतोय. आपण जबरदस्त अशी ही स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. चला, 2 कर्णधार हजर झालेले आहेत. एका बाजूने आपण बघतोय मोहित मडवी, दुसऱ्या बाजूने स्वप्नील पाटील डॉन. तर आदरणीय चला योगीजी तरे साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. आणि पुढील 2026 ची तारीख सुद्धा डिक्लेअर झालेली आहे. 12 जानेवारी ते 18 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये आगरी प्रीमियर लीग 2026चं आयोजन साखरेच्या श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगणावर होणार आहे. तर मी विनंती करतोय नितीनजी पाटील साहेबांना की आपण नाणेफेक करून घ्यायचे आहे. योगीजी तरे साहेब, आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. हॅलो, चला टॉस केला जाईल. सन्माननीय योगीजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते या लीगचे सचिव आहेत, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. शेवटचा सामना आहे का डॉन किलर बिरवाडे विपक्ष तानसा किंग खराटाडा. चला टॉस कॉल करतील. एकंदरीत 2025 यस आणि 2025 आलाय. एकंदरीत मी साहेबांना विनंती की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. स्वप्नीलदा, टॉस जिंकलाय का निर्णय? सर, आमचं पहिलं क्षेत्ररक्षण असणार. पहिल्या मॅचमध्ये पराभव पत्कावा लागला. या मॅचमध्ये तुमच्याकडनं चांगली कामगिरी अपेक्षित असेल, मॅच जिंकण्याचा प्रयत्न केला जाईल. हो, नक्कीच नक्कीच. चला, बेस्ट ऑफ लक असेल. मॅच सुरू आहे का टॉस जिंकलाय डॉन किलर बिरवाडी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. जवळपास कॉम्बॅकच्या दिशेनं जिथे मनोज पाटील सर आहेत. तर पहिल्या चेंडूवर पहिली सफलता मिळते, आपल्याला बघायला मिळते. ती गोलंदाज आहे प्रणय घरत. काय जबरदस्त प्रणय घरतने गोलंदाजी केले. याआधी पण चेतनला पहिल्या चेंडूवर झेल देण्यास भाग पाडलं होतं. इथे दुसरा झेल सुटतोय. संतोष पाटील पुन्हा एकदा झेल सोडतोय. नितीन सर आमच्याशी जोडले गेलेत. पाटील सर काय म्हणतील? नक्कीच सुरेख मॅच होतो. एकंदर आपण पहिल्या इनिंग मध्ये काही जबरदस्त गोलंदाजी केली. इथे प्रेशर बनवण्याची संधी आली होती, परंतु संतोष पाटील कुठेतरी चुकी करतायत. हा जर झेल टिपला असताना नक्कीच प्रेशर आलं असतं, कारण लो स्कोर मॅच आहे. लो स्कोर मॅच ही एक टफ फाईट होऊ शकतोय. त्यासाठी लगेच तुम्हाला वारंवार धक्के द्यावे लागतील मनोज सर. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी आपण बघतोय प्रथमेश पामाळे थोडासा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निघून जातोय. निर्धाव. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. श्रीराम स्पोर्ट खानिवडीकडे सर्व आहे. सर्व गोष्टीमध्ये हा संघ समतोल बघायला मिळतोय. एक क्षेत्र सोडलं क्षेत्ररक्षण, तर थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये सुधार करावा लागेल. टॉस चेंडू यावेळेस पॉइंट रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न संतोष पाटील पुढे सरसावत आहे. सिंगल येतोय.
इकडनं एक एक धाव खूप महत्वाची आहे, कारण 36 चेंडू आणि 30 धावांचा टार्गेट आहे. त्यासाठी एक एक धाव तुम्हाला इथे वाचवावी लागेल. डॉट बॉल खूप मायने राखतील या मॅचचा विचार केला तर. मनोज सर अगदी बरोबर बोललात. प्रथमेश पामाळे आणि संजय गरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, या जोडीवर सर्व काही अवलंबून असेल. इथून श्रीराम स्पोर्ट खानिवडे संघाला विजय मिळवायचा असेल तर फक्त आणि फक्त एकमेव लक्ष असायला हवं की विकेट. विकेट जर तुम्ही घेत गेले तर तुम्ही हे जे आव्हान आहे 30 धावांचं हे तुम्ही रोखू शकतात. बॅटिंग लाईन चांगली आहे, खानिवडे टीम कडे हलक्या त्याने कट करण्याचा प्रयत्न येतो. चेंडू पैचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. ही लाईन त्यात लेंथने तुम्हाला कंटिन्यू ठेवावं लागेल. जास्तीत जास्त डॉट बॉल विकेट्स खूप महत्व असतील या मॅच मध्ये. प्रणय घरत आपण पाहू शकतात गोलंदाज मार्कवर स्वतःच्या घरेलू मैदान असू आहे. एकंदर आपण पाहू शकतात 3 धावा स्कोर कार्डवर लागतायत. एक गडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला चेंज ऑफ पेस बघायला मिळतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही. अक्षय कुडू चेंडूला क्षेत्ररक्षण करेल. फेकेल तोपर्यंत 2 धावा. या सिंगल डबल आहेत, या रोखाव्या लागतील. तुम्हाला पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेजने मैदानात वावरावं लागेल. तुम्ही आधीच धावा कमी आहेत आणि ते जर नैराश्य घेऊन मैदानात उतरले असतील तर मात्र तुम्हाला पराभवाला सामोरे जावं लागेल. इथून अजय घरत शांत डोक्याचा कर्णधार, कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातोय. हा कर्णधार आपली रणनीती कशा पद्धतीने आखेल हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ होतोय. 1-5 राही फायटर मागणे. मागच्या मॅच मध्ये काही जबरदस्त कामगिरी केली होती. संजय घरत मॅन ऑफ द मॅच हकदार ठरले होते. सुरेख फलंदाजी, अप्रतिम स्ट्रोक त्यांच्या बॅट मधनं पाहिले होते. प्रथमेश एका बाजूने आपण पाहू शकतायत. आधीच्या मॅच मध्ये त्यांच्याकडे चांगली बॅटिंग झाली होती. आतापर्यंत या लीगचा विचार केला तर 89 षटकार ठोठावले गेलात. कालच्या दिवसा आपण पाहिले 3 संघ पुढे येताना. या ब गटामधून कुठले 3 संघ पुढे येतील आणि टॉप 6 मध्ये कुठले संघ पोहोचले जातील. आज मात्र सुरुवात चांगली झाली. एकंदरीत पहिल्या दुसऱ्या मॅच मध्ये धावाच चेस झाल्या होत्या. त्यानंतर थोडेसे खेळपट्टीने बदल घेतलाय. इथे आपण पाहू शकतायत. प्रथमेश पामाळे याच्या नावावर सुद्धा 16 चेंडू मध्ये 50 धावा काढण्याचा विक्रम आहे. हाच तो फलंदाज ज्याने दिवेकर पाड्याचं चामुंडा मैदान हे गाजवलं होतं. परंतु इथे थोडंसं स्पर्धा वेगळी आहे, गोलंदाज वेगळे आहेत आणि पूर्ण आगरी समाज एकवटलाय. त्यांच्या समोर चांगली कामगिरी करायची आहे. इथून सुरेख फटका बघायला मिळतोय. सुरेख फटका आहे परंतु 2 धावा रोखू शकत नाही. सुरेख अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते प्रथमेशच्या माध्यमातून. नो मॅच लँड मध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल झालाय. टीम 2 ने पुढे सरसावले गेले. 7 धावा या स्कोर कोडावर आपण पाहू शकतायत. विकेट्स खूप महत्वाचे असतील कारण धावसंख्या कमी आहे. एकंदर आपण पाहू शकताय फक्त 30 धावांचं छोटंसं टार्गेटला सामोरे जातोय. इकडनं विकेट्स खूप महत्वाचं असेल. दीपक मडवी पुन्हा एकदा सज्ज होतोय गोल मार्कवर. यावेळेस इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतंय. क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय आणि चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडं. येतोय चौकार. 4. या चौकाराने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 11 धावा पोहोचलेत आणि आमच्या आणखीन एक साथी समालोचक जोडले गेलेत आमच्याशी समालोचन कक्षामध्ये. पहिल्यांदाच असं घडतंय आगरी प्रीमियर लीगच्या इतिहासात की 3 समालोचक एकत्र समालोचन करताना बघायला मिळतात. अक्षय सर काय म्हणतील? आधीच धाव फलकावर धावा कमी लागल्या. 30 धावांचा टार्गेट आहे आणि पहिल्या 8 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा आल्यात. चांगली बॅटिंग आणि त्याकरता संजय घरत ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय. सध्या जर आपण पाहिलं तर अगदी चांगला खेळ तो सुरू आहे प्रथमेश कडनं. या आधीच्या डावामध्ये थोडासा फ्लॉप होता. यावेळेस मात्र खेचून मारलाय बॉलला. बॉल चाललाय 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट होईल. यावेळेस रन्स मिळतील 4. बघा 3 चेंडू झालेत आणि लगातार 2 चौकार आलेत. प्रथमेश पामाळेने हात खोललेले आहेत. बघा कमी टोटल आहे. प्रथमेशने हा विचार केला असेल की इथून मी हात खोलून घेतोय. जर माझी फलंदाजी चांगली झाली तर येणाऱ्या काळामध्ये मात्र कर्दन काळ ठरेल गोलंदाजांचा आणि त्याच्याकडे चांगले फटके आहेत. प्रथमेश डाव्या हाताचा फलंदाज आहे परंतु तो जेव्हा एलिव्हेशन बनवतो उजव्या यष्टीच्या बाहेर येऊन खेळतोय तेव्हा तो लॉंग लेगच्या वरून डीप मिडविकेटच्या वरून चांगले मोठमोठे फटके खेळतोय आणि आज तीच कामगिरी करताना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. सुरेख बॅटिंग चालू आहे. एकंदरीत अशाच प्रकारची जर फलंदाज झाली तर हा मॅच 3 षटकामध्ये संपेल. 15 धावा सध्या स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक स्क्वेअरचा फटका पाहायला मिळतोय. चौकार. 4. चांगला स्ट्रोक होता. ऑफ स्टंपच्या बाहेर जागा होती आणि
त्या जागेचा अगदी चांगल्या तीन वापर तिथे आपल्याला पाहायला मिळाला. अगदी क्षेत्ररक्षकाला नेहाळला होतं, त्याच्या डोक्यावरनं इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता आणि इनफिल्डच्या वरनं अगदी योग्य तऱ्हेनं त्या स्ट्रोकला दिशा दिली, चौकारामध्ये परावर्तित केलं. बघा बॉडी लँग्वेज ती पॉझिटिव्ह आहे फलंदाजी करणाऱ्या टीमची. त्याचं कारण समोर तेवढी मोठी टोटल उभी नाहीये. अक्षय सर, ह्या फटक्याची गरज होती का? आता जो प्रथमेशने जो फटका खेळला काही गरज नव्हती, कारण सरळ बॅटने चांगले फटके येत होते. बघा या पद्धतीच्या जेव्हा तुम्ही टेन्शन फ्री असता, जेव्हा मॅच तुमच्या आटोक्यामध्ये असते, तेव्हा या पद्धतीचे प्रयत्न हे होतात काहीतरी वेगळं करण्याचं. कारण कंटिन्यू 3 बाउंड्री झाल्यात. कंटिन्यू 3 बाउंड्री झाल्यानंतर मॅचच्या दृष्टीने 20 धावा लागल्यात. 4 षटकं इथनं बाकी आहेत ज्यामध्ये 10 धावा बनवायचे आहेत. मग इथे काहीतरी वेगळं. सध्या स्टेटसचा जमाना आहे ना, ते संध्याकाळी स्टेटसला ठेवायला एखादा चांगला फटका मिळेल का याचा शोध तिथे होता. कारण जेव्हा तुमच्या आटोक्यामध्ये सर्व असतं ना, तेव्हा मग तो संध्याकाळच्या स्टेटसचा विचार केला जातो आणि त्या स्टेटस करता अशा पद्धतीच्या फटक्यांचा प्रयोग मैदानाच्या आतमध्ये होतो. नक्की बरोबर बोललेत खरोखरच, कारण एक्सपिरियन्स खूप आहे अक्षय सरांना सुद्धा, कारण महाराष्ट्र भ्रमण करत असतात ते आणि बरोबर गोलंदाज फलंदाजाचं जे मनामध्ये काय चाललंय ते ओळखण्याचं काम करताना आपल्याला बघायला मिळतात. 3 चौकार आल्यानंतर त्याने थोडासा वेगळ्या पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर जर चौकार आला असता तर स्टेटसला नक्कीच तो चेंडू पडला असता. इथून नवीन गोलंदाज येते, गोलंदाजी मार्कवर राज पाटील आपल्याला बघायला मिळतोय. असे आपण म्हणू शकतो, जेव्हा तुमच्याकडे बॅक बॅलन्स जास्त असेल तेव्हा पैसे कसेही तुम्ही खर्च करताय. तशा प्रकारचा स्ट्रोक खेळण्याचा त्यानेही प्रयत्न केला होता. 20 धावा म्हणजे अजूनही 10 धावा दूर आहेत आणि हा मॅच इथे जर फिनिश करताय तर चांगला रन रेटही त्यांचा असेल. बरोबर, पुन्हा एकदा गोलंदाज राज पाटील येतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. सर 4 षटकं आहेत, 4 षटकं म्हणजे 24 चेंडू आहेत आणि केवळ 10 धावांची गरज आहे. तर सामना लवकरात लवकर संपून नेट रन रेट वाढवण्याचा प्रयत्न असेल का दोन्ही बॅटरचा? निश्चित या ओव्हरमध्ये मॅचला फिनिश करावं लागेल हे संजय घरातलाही ठाऊक आहे आणि अगदी त्या अनुषंगाने प्रयत्न तो मैदानाच्या आतमध्ये करताना पाहिला मिळेल. लेगबाईचा इशारा आलाय विरल नायर यांच्या माध्यमातून. बघा जेव्हा इथे अपील झालं तेव्हा प्रथमेशने बॅट दाखवली होती की इनसाइड एज लागली, परंतु पंच सुद्धा हुशार आहेत. पंचाने अचूक हेरलं आणि हा लेगबाईचा इशारा दिलाय. निश्चित त्याकरताच त्यांना दैसरच्या विभागातनं इथपर्यंत बोलवलं गेलंय. त्यांची कामगिरी ती उल्लेखनीय आहे आणि उल्लेखनीय कामगिरी जो करतो त्याला कुठेही संधी मिळते. मग तुम्हाला कुणाकडे हात पसरायची गरज लागत नाही. तुमच्याकडे जर गुणवत्ता आहे, तुमच्याकडे जर क्वालिटी आहे, तर मग तुम्हाला प्राचारण केलंच जातं, तुम्हाला बोलवलंच जातं. पुढचा बॉल यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, बॉल सिंगल मध्ये तिथे कन्वर्ट केला जाईल. बघा मगाशी आपण स्टेटस बद्दल जे बोललो, स्टेटसमध्ये सध्याचं जे क्रिकेट आहे ना, या स्टेटसने या क्रिकेटची वाट लावली असं मला वाटतं. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. नवीन खेळाडू जे क्रिकेटमध्ये येतात, एखाद दुसरा चांगला फटका खेळतात, मग तो युट्यूबच्या माध्यमातून क्रॉप केला जातो, स्टेटसला ठेवला जातो. त्याचे 4 मित्र ज्यांना क्रिकेटची अजिबात नॉलेज नाही ते त्याला कमेंट करणार भाई तू बादशाह, आणि मग त्यानंतर पुढचे 15 दिवस तो हवेत आणि मग एखाद्या चांगल्या गोलंदाजाच्या कचाट्यात सापडला की मग तो एखादी ओव्हर मेडन घालवणार आणि मग त्यानंतर यांचे शब्द आमचं क्रिकेट संपलं. अरे चालू झालंच कधी होतं. बरोबर, अगदी बरोबर बोललेत आणि अभ्यासू हे वक्तव्य आहे. आणि इथे बघा प्रथमेश पामाडे चांगल्या फलंदाजाला इथे रोखलं जातंय. यावेळेला थोडासा वेगळं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव या दरम्यान पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या 23 धावा, अजूनही 7 धावा दूर आहे हा संघ विजयापासून. 23 धावा स्कोर कार्डवर लागतायत. अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक सध्या मार्कस्थ आहे 3. आणखीन 5व्या चेंडू ओव्हर्स पर्यंत मॅच जाईल का, त्यासाठी डॉट बॉल तुम्हाला इथे हाताळावे लागतील. कमीत कमी धावा खर्च करावे लागतील. मला तरी असं सध्याच्या स्थितीला असं वाटते 5वं षटक तर नाही लागणार, परंतु 4थ्या षटकामध्ये सामना संपवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. यावेळेला सुरेख फटका संजय गरजच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळते. तेवढंच दर्जेदार क्वालिटी दर्जाचं क्षेत्ररक्षण सुद्धा झालंय. 2 धावा रोखू शकत नाही. धावसंख्या आपण बघितली तर 25 धावा, अजूनही 5 धावा दूर आहे. 25 धावा धाव फलकावर. तुमच्याकडे क्वालिटी असेल ना तर तुम्हाला सगळीकडे बोलवतील आणि तेच काम हे पंच आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून करायला.
करताना दिसत आहेत. इथे बघा पंचांचं बोट वर झालंय. पंच आपल्याला बघायला मिळतात अजित म्हात्रे सर, आणि इथे गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानात येईल तोपर्यंत आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. थँक्यू डीजे, थँक्यू. नवीन फलंदाज विशाल आणि संजय गरत हे 40+ खेळाडू आहेत. अक्षय सर, लोणचं कसं आपण बनवतो बघा, ते जेव्हा 1 वर्षाने खातो ना तेव्हा त्यांची चव आणखीन चांगली लागते. तसे हे खेळाडू जसं वय वाढतं तसं त्यांचा आणखीन खेळ भरत चाललेला आहे. मी माझ्या भाषेत सांगायचं तर हा जुना तांदूळ आहे. जेवढे वर्ष हा जुना होत जाईल तेवढं त्याचं व्हॅल्युएशन आणि तेवढा त्याचा भाव हा वाढत जाईल. म्हणजे तुमचा वाडा कोलम. अगदी तसाच आहे हा खेळाडू. जेवढा जुना होतोय तेवढा चांगला खेळ करतोय. संजय घरत हा खेळाडू जर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला म्हणजे मी जेवढे वर्ष समालोचन त्यापेक्षाही आधीपासून संजय फलंदाजी करतोय आणि मी सातत्यानं त्याला चांगला खेळ करताना पाहिला. आणि अगदी शांत स्वभावाचा हा गुणी खेळाडू आहे. कारण सर्वांची त्याचं रिलेशन जे अगदीच चांगलं मैत्रीचं नातं त्यानं टिकवून ठेवलंय असा खेळाडू आहे संजय घरत. सध्या मैदानाच्या आतमध्ये कधीही गर्वाची भाषा ज्याच्याकडे नसते ना ते नाव म्हणजे संजय घरत. अगदी बरोबर कमेंट केली संजय बद्दल तुम्ही. सर, आगरी लोकांबद्दल बोललं जाते की आगरी लोक हे आक्रमक आहेत, परंतु आगरी खेळाडू पाहिजे तेवढे आक्रमक दिसत नाही. मैदानामध्ये चांगलं वर्तन करताना नेहमीच आपल्याला बघायला मिळतात. आक्रमकता असली पाहिजे खेळामध्ये. आक्रमकतेबरोबर तुमच्यामधला नम्रपणा तोही तपासला जातो. 1 धावेची इथे गरज आहे. स्कोर इज लेवल करता चांगला स्ट्रोक तिथे संजय घरतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे फिनिश केलं या मॅचला. सलगचा दुसरा विजय इथे नोंदवलाय. विश नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चला डॉन किलर बिरबाडे आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि तांसा किंग खराटारा या संघाला सुद्धा मी नम्र विनंती करतोय की आपण 2 बॅटर तयार ठेवायचे आहेत. किरण पाटील सर